नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण चीन आणि भारत यांच्यामध्ये जो सीमावाद आहे त्या संबंधीची जे काही बेसिक फॅक्ट्स आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे की लडाखमध्ये चीन कुरघोड्या करतोय आणि हे सगळं जे काही आहे तर भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे 3 महत्त्वाचे याच्यामध्ये सेक्टर्स पाडलेले आहेत भारत आणि चीन बॉर्डरबद्दल. तर तेही आपण समजून घेऊयात. कुठं वाद आहेत, कुठं निवांतपणा आहे या सीमेवर, तेही आपण लक्षात घेऊयात. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्राम चॅनलवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. तसेच आपल्या फेसबुकवरही ग्रुप आहे, तोही फॉलो करू शकता. तर भारत आणि चीन, आता भारत आणि चीनची जी काही बॉर्डर आहे ती जवळपास 3488 एवढी किलोमीटर जी आहे ती वादग्रस्त आहे. हिच्यामध्ये कुठल्या कुठल्या कुरघोड्या चालू असतात. आता हिच्यामध्ये सगळ्यात पहिलं बघा की हा जो रिजन आहे सगळा रेड हिच्यात तुम्हाला दिसतोय जम्मू काश्मीर, पण आता ते लडाख आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झालेत त्याच्यामुळे आता हा पार्ट जो आहे तो लडाख आहे आणि हा जो पार्ट आहे तिच्यामध्ये वेस्टर्न सेक्टर आहे हा. आणि हिच्यामुळे आता हा वेस्टर्न सेक्टर काय करतो की झियांग प्रोव्हिन्स जो आहे चीनचा त्याला आणि भारताला सेपरेट करतो. ओके, तर ही सीमा जी आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हा मिडल सेक्टर आहे. 3 याच्यामध्ये याचे तुकडे केलेले आहेत. पिवळ्या रंगाचं तुम्हाला जे दिसतं आहे हा मिडल सेक्टर आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला बॉर्डर करणारी ही सीमा आहे चीन बरोबरची. हा जो आहे तो जरा निवांत प्रदेश आहे, इथं खूप काही गडबड नसते, शांतता आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे पूर्वी क्षेत्र, ईस्टर्न सेक्टर. तर याच्यामध्ये हे सिक्कीम आहे आणि इकडं अरुणाचल प्रदेश आहे. तर हा सगळा जो इश्यू आहे तर इथं जर बऱ्यापैकी गडबड सुरू असते. तर या 3 याच्यामध्ये ही सगळी बॉर्डर आहे आणि याचं जे एक वाद असण्याचे जे काही कारणं आहेत तेही आपण समजून घेऊयात. बऱ्याचदा एक जनरल असतं की मॅकमोहन लाईन भारत आणि चीनला सेपरेट करते, एवढं आपल्याला माहीत असतं, पण तिच्यामध्ये बरेचसे इश्यू आहेत. आता भारत आणि चीनची वादग्रस्त सीमा जी आहे 3488 किमी एवढी ही सीमा आहे. 4 राज्य चीनबरोबर सामायिक सीमा आहे. एक म्हणजे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. सो 1, 2, 3, 4 हे 4 राज्य जे आहेत यांची कॉमन बॉर्डर आहे चीनबरोबर. आपण बघितलं होतं हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड जो आहे तो मधला पार्ट आहे, मिडल सेक्टर आहे. याला मिडल सेक्टर म्हणून ओळखलं जातं बघा, मधले क्षेत्र. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश जो आहे तर तो पूर्वी क्षेत्रामध्ये येतो. हे 2 राज्य जे आहेत याला चीन बॉर्डर करतं आणि हे पूर्वी क्षेत्र आहे. मॅपमधून तुम्हाला आता ते क्लिअर झालं असेल. आणि एक केंद्रशासित प्रदेश लडाख, तर तो पश्चिमी क्षेत्र म्हणजे वेस्टर्न सेक्टर. आता 3 क्षेत्र आहेत. या 3 क्षेत्रांमध्ये ही सगळी भारत आणि चीनमधली जी सामायिक सीमा आहे ती पश्चिमी क्षेत्र, मधले क्षेत्र आणि पूर्वी क्षेत्र याच्यात डिवाईड झालेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण बघूयात ते म्हणजे पश्चिमी क्षेत्र. पश्चिमी क्षेत्राची टोटल जी काही सीमा आहे की भारत आणि चीनमध्ये ती कॉमन आहे ती आहे 2152 किलोमीटर वेस्टर्न सेक्टर. आता लडाख आणि चीनचा झिंजियांग प्रोव्हिन्स जो आहे याला हे वेगळं करतं. आणि हा वादग्रस्त प्रदेश जो आहे इथला तो म्हणजे अक्साई चीन. अक्साई चीन जे आहे तर भारत आणि चीन हे दोन्ही या प्रदेशावर हक्क सांगत असतात. आता याची जी पार्श्वभूमी आहे की ब्रिटिश भारतात आले आणि ते निघून गेले, पण त्यांनी बराचसा गुंता जो आहे तो मागे आपल्यासाठी सोडला आहे की जो लिवॉन लागल्यानंतर सुद्धा सुटत नसतो. आता हे जे ब्रिटिश होते या ब्रिटिशांनी 2 सीमारेषा प्रपोज केल्या होत्या. एक होती जॉन्सन लाईन, 1865 मध्ये प्रस्तावित होती. दुसरी होती मॅकडोनाल्ड लाईन किंवा मॅकडोनाल्ड सीमारेषा, 1893 मध्ये प्रस्तावित होती. आता जॉन्सन लाईन जी आहे त्यांनी सांगितलेलं आहे की अक्साई चीन हा जम्मू काश्मीरचा भाग आहे, म्हणजे आता लडाख केंद्रशासित प्रदेशात तो येतो. आणि सद्यस्थितीमध्ये लडाखचं म्हणजे अकॉर्डिंग टू जॉन्सन लाईन हा जो अक्साई चीन आहे तो कुणाचा भाग आहे, भारताचा भाग आहे. त्याच्यानंतर 1893 मध्ये परत एक सीमा जी होती सीमारेषा ती प्रपोज झाली, त्याला म्हटलं होतं मॅकडोनाल्ड लाईन. त्या लोकांची नावं आहेत ही जॉन्सन, मॅकडोनाल्ड. ओके, आणि त्यांनी सांगितलं अक्साई चीन हा चीनचा भूभाग आहे. आता साधी गोष्ट आहे की हे गेले तर खरं, पण यांनी आपल्यात भांडणं लावून गेलेले आहेत. आणि आता याच्यानुसार काय होतं, जो तो आपल्या सोयीनुसार गोष्टी करतो. भारत जॉन्सन सीमा मानतो, चीन मॅकडोनाल्ड सीमा मानतो आणि याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. म्हणून लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे की जे अक्साई चीनला लडाखपासून वेगळं करते. तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ते प्रकरण आहे. आता सध्या लडाखमधली जी परिस्थिती आहे, पॅनगॉंग लेक तिथं गडबड चालू आहे. पॅनगॉंग लेकच्या हिच्यामध्ये भारताने रस्ता बांधला असा चीनने आरोप केला होता
आता एकंदर एक गोष्ट आहे की पॅनगॉंग लेक जो आहे किंवा त्या एरियामध्ये भारत हा डिफेन्स रिलेटेड गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतोय असंही चीनचं म्हणणं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅनगॉंग लेक जो आहे त्याचं सेपरेट लेक्चर मी केलेलं आहे, तर पॅनगॉंग लेकचं सेपरेट लेक्चर बघितलं नसेल ते बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की रिव्हिजन लेक्चरमध्ये सुद्धा मी पॅनगॉंग लेक तुम्हाला खूप डीपली क्लिअर करून दिलेलं आहे. तुम्हाला जे फॅक्ट्स पॅनगॉंगबद्दल आठवतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता लद्दाखमधलं पॅनगॉंग लेक याच्यावर पण प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे. आता मधलं क्षेत्र जे आहे मिडल सेक्टर 625 किलोमीटरचं हे क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ही 2 राज्य, तिबेट आणि तिबेट बरोबर म्हणजे तिबेट हा चीन. आता ॲक्च्युली तिबेट आणि चीन हे पण वादग्रस्त प्रकरण आहे. तिबेटला चीनपासून पूर्णपणे स्वातंत्र्य पाहिजे आणि तिबेटवर चीननी कब्जा करून ठेवलेला आहे. आता ते तिबेटचाही प्रॉब्लेम काय आहे की तिबेटचं जे काही पारंपरिक आहे, त्यांची जी संस्कृती आहे ती कम्प्लिटली डिस्ट्रॉय करायचं काम चीन एकीकडे करतो आहे. तर ही हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही जी सामायिक सीमा आहे यांची ती तिबेट बरोबर आहे, ती ॲक्च्युअल चीन बरोबर नाही आहे. परंतु तिबेट हा चीनचा भाग आहे हे चीननी स्वतःच डिक्लेअर करून टाकलेलं आहे. चीनला डिक्लेअर करायची सवय आहे म्हणजे स्वतःच, आणि त्याच्यामुळे एक तर आहे की ह्या क्षेत्रामध्ये खूप काही इश्यू नसतात, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पूर्वी क्षेत्र जे आहे ईस्टर्न सेक्टर. आता ईस्टर्न सेक्टर जे आहे हे 1140 किलोमीटरचं आहे. आता या सीमेला मॅकमोहन सीमा असं संबोधलं जातं. भूटानच्या पूर्वी सीमेपासून तालू पास जो आहे, जिथं तिबेट, भारत आणि म्यानमार एकत्र सीमा येतात, अशा ट्राय जंक्शनवर तिथपर्यंत ही सीमारेषा आहे. आता याला मॅकमोहन सीमारेषा जे म्हटलं जातं, आता चीन या मॅकमोहन सीमारेषेला अमान्य करतो. का चीन अमान्य करतो? कारण चीनचं म्हणणं आहे की 1914मध्ये शिमला येथे ब्रिटिश आणि तिबेटियन प्रतिनिधी यांच्यानुसार हा करार झालेला होता, ज्याच्यानुसार ही मॅकमोहन रेषा ठरलेली आहे. परंतु आम्हाला याच्यात बोलवलं नव्हतं, आम्ही याचा भाग नाही. चीन याच्यामध्ये नाही आहे. आता चीन त्यावेळेसची जी परिस्थिती होती, त्यावेळेसचं जे काही भौगोलिक सगळं होतं त्याच्यानुसार चीनला बोलवण्याचा संबंध येत नाही, आणि त्यावेळेस तिबेटियन प्रतिनिधी जे होते ते याच्यामध्ये होते, म्हणून चीन मॅकमोहन लाईन जी आहे ती अमान्य करतो, आणि त्याच्यामुळे इथं जो काही वाद आहे तो त्याच्यामुळे आहे. आता याच्यामधून शांततामय मार्गाने आपण बॉर्डर इश्यू सोडवले पाहिजे, तर याच्यासाठी अलीकडच्या काळात काही बोलण्या झाल्या होत्या. तिच्यामध्ये महत्त्वाच्या याच्यावर हा विषय होता, म्हणजे फॉर एक्झाम्पल वुहान बोलणी जी भारत चीनमध्ये झाली होती एप्रिल 2018, त्याच्यानंतर ममल्लापुरम बोलणी जी झाली होती ऑक्टोबर 2019मध्ये. तर याच्यामध्येही ह्या प्रश्नावर म्हणजे एकंदरच सीमारेषेबद्दल शांततामय मार्गाने गोष्टी वर्क करण्यासंबंधी चर्चा झाली होती. परंतु कसं असतं ना की हिंदी चीनी भाई भाई म्हणत म्हणत 1962मध्ये आपल्यावर म्हणजे आक्रमण झालं होतं, आणि या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेता चीनवर विश्वास आपण ठेवू शकत नाही. 100% त्यांच्यावर विसंबून राहू शकत नाही. 1 एप्रिल 2020 भारत आणि चीन यांच्या डिप्लोमॅटिक संबंधांना 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर ही एक महत्त्वाची बाब आहे. तर भारत आणि चीन डिप्लोमॅटिक संबंध 70 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सुद्धा आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं. आजच्या पेपरमध्ये एक शब्द होता बघा, फिंगर्स म्हणून, की फिंगर्सच्या इथं रस्ता बांधणं किंवा फिंगर्स. हे फिंगर्स काय आहे तर पॅनगॉंग लेकच्या आजूबाजूला जे काही हे आहेत म्हणजे टेकड्या वगैरे आहेत तिथं, तर त्यांना फिंगर्स असं संबोधलं जातं. तर हे एक लक्षात ठेवा. तर फिंगर्स हा शब्द आजच्या पेपरमध्ये आलेला होता, त्याचा नेमका अर्थ तो आहे. म्हणजे एकंदरच पॅनगॉंग लद्दाखमधला जो म्हणजे डोंगराळ प्रदेश वगैरे आहे त्याला फिंगर्स असं आर्मी संबोधते. सद्य परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं मे 2020मध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला, म्हणजे ह्या काळामध्ये नाकुला जो आहे सिक्कीम तिथं एक इश्यू झाला होता. त्याच्यानंतर पॅनगॉंग तलाव जो आहे लद्दाख इथं तर इश्यू चालूच आहे. भारताची जी भूमिका आहे ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत आपले अजित डोभाल यांना आपण चीन करता एक स्पेशल इन्व्हाय म्हणून नेमलेलं आहे चर्चेकरता. आणि अजित डोभाल जे आहेत आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत, यांच्याबद्दल पण एक महत्त्वाचा निर्णय झाला होता 2019मध्ये. तो तुम्हाला आठवत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. चीन जो आहे, चीनचा सीमा प्रश्न जो आहे, आता चीनने काय स्वतःची भूमिका मांडलेली आहे ही कालच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सीमा प्रश्न हा द्विपक्षीय आहे. भारत आणि चीन या संवादाद्वारे आम्ही सोडवू, नाही तर आम्ही युद्ध करू, तिसऱ्याचं याच्यामध्ये काम नाही. कारण डोनाल्ड ट्रम्प जे होते, तर ट्रम्प यांची इच्छा होती की भारत आणि चीनच्या सीमा प्रश्नामध्ये की ते येऊन न्यायनिवाडा करणार होते, पण डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या इथंच जे काही पेटलं आहे सध्या ते त्यांच्याकडून विजत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचा विषय सोडून द्या. आता एक दुसरी महत्त्वाची गोष्ट येते की ज्या वेळेस मी तुम्हाला एक गोष्ट चीनच्या बाबतीत सांगितली होती की चीनच्याबद्दल नागरिक काय करू शकतात, तर चीनच्याबद्दल नागरिक हे करू शकतात की तुमच्या
घरामध्ये साधी गोष्ट आहे की मोबाईलमध्ये ज्या चीनी ॲप असतील वगैरे तर ते तुम्ही अनइन्स्टॉल करा. आणि आपण पण सक्सेसफुली आता कॅम्प स्कॅनरला सोडलेलं आहे बघा, हा ना. ते सोडल्यानंतरच हे लेक्चर तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर वर्षभरात तुम्ही घरातल्या चीनी वस्तूसुद्धा बाहेर टाकणं अपेक्षित आहे. आणि यासंबंधी पण मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला ते सगळी जी काही चळवळ आहे त्याच्यासंबंधी सांगितलं होतं. तर ह्या काही बेसिक फॅक्ट्स होत्या चीन भारताबद्दल. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा.